कर्जत नगर परिषद हद्दीत आमराई येथे नगर परिषद प्रशासनाने क्रीडा संकुलन आणि बंदिस्त नाट्यगृह उभारण्याचे काम हाती घेतले आहे। जेथे या बांधकामासाठी खोदकाम सुरू आहे त्यालगत उल्हास नदी असल्याने या जमिनीखाली मोठ्या प्रमाणात वाळूचे थर आणि साठे आढळून आले आहेत। या ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम सुरू असून उत्खननातून निघालेल्या वाळूचा साठा करण्यात आलेला आहे। त्यामुळे या वाळूचे पुढे काय करणार याची रॉयल्टी ठेकेदार महसूल विभागाला अदा करणार का असे प्रश्न उपस्थित झाले आहेत। साठ्याच्या संदर्भात मुख्याधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। अजूनही काम चालू आहे तिथे। आता सध्या स्थितीला तिथे 101 ब्रास रेती आणि माती आहे त्याच्यामध्ये। तर काम चालू ठेवण्याच्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत। जेवढी रेती निघेल ती सर्व रेती मुख्याधिकारी यांच्या नियंत्रणामध्ये ठेवण्यास सांगितलेली आहे आणि त्या रेतीची विल्हेवाट माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सूचना येतील त्याप्रमाणे केली जाईल। आता सध्या काम चालू आहे तिथे आणि नगरपालिकेचं तिथे क्रीडा संकुलाचं काम चालू असल्यामुळे त्यांची मशिनरी आणि सगळं साहित्य तिथे आहे। त्याच्यामुळे त्या सगळ्यांवरती देखरेख ठेवण्यासाठी त्यांना CCTV आम्ही सांगितलेले आहेत लावायला आणि त्या CCTVच्या मार्फत त्याच्यावरती कंट्रोल ठेवला जाणार आहे। सहज समाचारकरिता दीपक पाटील, कर्जत।